मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबईच्या धरणांमध्ये फक्त 8% जलसाठा शिल्लक आहे आणि मुंबईकरांची भिस्त आता राखीव पाण्यावर आहे। बुधवारपासून शहरामध्ये 10% पाणी कपात लागू होणार आहे। आधीच 5% पाणी कपात लागू आहे आणि ती वाढवून आता 10% पाणी कपात केली जाणार आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय। रविवारी हा पाणीसाठा 8%पेक्षाही कमी झाला होता, त्यामुळे पाण्यासाठी राखीव साठ्यावरच मुंबईकरांची भिस्त आहे। राज्य सरकारने भातसा आणि ऊर्ध्व वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास परवानगी दिलेली आहे, तरी सुद्धा मुंबईमध्ये 10% पाणी कपात ही लागू होईल। यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। महापालिकेच्या पाणी कपातीवरून पती पत्नीमध्ये वाद होत असल्याची माहिती आहे। अंघोळीला पाणी न दिल्याने पतीने पत्नीवर हल्ला केल्याची माहिती समोर येते। धक्कादायक अशी बातमी मुंबईमधून आलेली आहे। महापालिकेने एकीकडे पाणी कपात लागू केली आहे। 5% पाणी कपात सध्या शहरामध्ये लागू आहे, पण त्याच्यावरून एका पती पत्नीमध्ये वाद झाले आहे। हे वाद एवढे वाढले की अंघोळीला पाणी न दिल्याने पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केला। साकीनाका पोलिसांकडून हल्लेखोर पतीला अटक झाल्याची माहिती समोर येते, तर पत्नीवर चाकून हल्ला पतीने केला होता अशी माहिती समोर आली आहे। तर पाण्यामुळे युद्ध होईल असं म्हटलं जातं, पण ग्रह कलह मात्र वाढल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। महापालिकेने पाणी कपात केल्यामुळे पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून पत्नीवर चाकून हल्ला केला आहे का पतीने आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते। हा सगळा प्रकार साकीनाका परिसरात घडलाय। पाणी कपात असल्यामुळे पत्नीने आंघोळ करण्यापासून पतीला रोखलं होतं आणि त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यानंतर पतीने आपल्या पत्नीवर थेट चाकून हल्ला केल्याची माहिती समोर येते। तर या प्रकरणी साकीनाका पोलिसांनी आरोपी पतीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलाय आणि त्याला अटक केली। तर मुंबईच्या धरणांमध्ये फक्त 8% जलसाठा आहे। मुंबईकरांची भिस्त फक्त राखीव पाणी साठ्यावर असल्याची माहिती समोर येते। मुंबईमधील जलसाठा कमी होताना दिसतोय आणि त्यामुळे पाणी कपात सुद्धा आता वाढताना दिसते। आतापर्यंत फक्त 5% पाणी कपात होती, पण ही पाणी कपात आता 10% होणार असल्याची माहिती समोर येते। त्यामुळे मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे, कारण जर पाऊस वेळेवर आला नाही तर पाणी कपातीचा जो टक्का आहे तो वाढू शकतो। आणखी जी पाणी कपात आहे ती लागू होऊ शकते। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 धरणांमधील पाणीसाठा वेगाने कमी होतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी भूषण शिंदे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। भूषण, काय सांगाल? मुंबईकरांची चिंता वाढलेली आहे असं म्हणावं लागेल, कारण पाणी कपात मुंबईमध्ये वाढणार आहे, पाण्याचा साठा कमी होतोय। तर दुसरीकडे धक्कादायक अशी घटना सुद्धा समोर आलेली आहे। त्याच्यामध्ये पाण्यावरून एका पतीने आपल्या पत्नीवर हल्ला केल्याचं कळतंय। काय अपडेट्स आहेत त्याविषयी? नक्कीच परेंद्र, पहिलं तर 30 मे पासून मुंबईमध्ये 5% पाणी कपात ही लागू होतीच, मात्र आता ती पाणी कपात जी आहे ती वाढवून आता 5 जून पासून ती पाणी कपात जी आहे ती 10% होणार आहे। याचं कारण म्हणजे आता सध्या तरी मुंबईचा जो संपूर्ण पाणीसाठा आहे, जो धरण क्षेत्रातील पाणीसाठा आहे, तो सध्या 8% इथपर्यंत आलेला आहे। त्यामुळे कुठेतरी चिंतेची बाब आपल्याला म्हणावी लागेल। आणि कुठे सध्या आपण मान्सूनचा जर प्रवास पाहिला तर मान्सून सध्या केरळ राज्यामध्ये दाखल झालेला आहे, त्यामुळे मान्सूनचा प्रवास सध्या तरी सामान्य आपल्याला मानला जातोय। आपण सध्या त्याला सामान्य प्रवास म्हणू शकतो। मात्र जर या प्रवासामध्ये कोणताही व्यत्यय आला किंवा मान्सून कुठेतरी रखडला तर मात्र मुंबईची चिंता जी आहे ती अजून अधिक वाढू शकते। त्यामुळे कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून सध्या तरी मुंबई महानगरपालिकेने सध्या ही जी 10% पाणी कपात आहे ती 5 जून पासून लागू केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे कुठेतरी साकीनाकामध्ये आपल्याला एक घटना घडलेली पाहायला मिळाली। साकीनाकामध्ये एका पती पत्नीमध्ये संपूर्ण पाण्यामुळे त्याच्या आंघोळीला जाण्यामुळे कुठेतरी वाद निर्माण झाला। कुठेतरी त्या संपूर्ण पतीने त्या रागात आपल्या पत्नीवर हल्ला केला। त्याचा देखील ती घटना आपल्याला समोर आलेली पाहायला मिळते आहे। त्यामुळे कुठेतरी पाणी कपात पाणी टंचाई जी आहे सध्या तरी आपल्याला गंभीर होताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईकरांनी सध्या तरी पाणी जपून वापरावं अशा प्रकारे आवाहन देखील पालिकेने केलेलं आहे। त्यामुळे 5 जून पासून जी पाणी कपात आहे त्याचं देखील संपूर्ण मुंबईकरांना स्वागत करणं गरजेचं आहे। निश्चितच भूषण, आता मुंबईकरांना पाणी जपून वापरावं लागणार आहे जोपर्यंत पावसाळा व्यवस्थित सुरू होत नाही तोपर्यंत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।